झणझणीत इडली डोशासोबत खाल्ली जाणारी चटणी। त्यासाठी 1 वाटी डाळ घेतलं आहे, अर्धी वाटी हे वल्ल नारळ कापून घेतलेले असं छान बारीक बारीक स्लाइसमध्ये, आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिरच्या करू शकता। एकदम साधी आणि सोपी आहे। तर चला पहिले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। आता थोडंसं पाणी टाकून आपण याला बारीक वाटून घ्यायचं। एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची। हे बघा वाटून आपण चटणी वाटलेलं एकदम मिश्रण असं बारीक झाले। आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। तुम्हाला जर चटणी थोडीशी घट्ट हवी असेल त्याच्यात पाणी टाकू नका आता इथून पुढे, एवढी ठीक आहे। पण मला थोडंसं पाणी टाकायचं, फक्त मी मिक्सर धुवून घेतले, जास्त पातळ पण नाही करायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हे साईडला ठेवूया तडका द्यायसाठी। तडक्याचं आपण इकडे पॅन मांडले गॅसवर, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आपल्याला। तेल गरम झालं की 4-5 लसणाच्या पाकळ्या मी अशा कट करून घेतल्यात बारीक बारीक, ते टाकायच्यात आपल्याला। आणि लसूण अर्ध्या परतत आलं की याच्यात राई टाकायची। तर राई इथे 2 चमचे टाकली मी, आणि राई आपल्याला छान अशी तडतडून द्यायची, तर चटणीला टेस्ट खूप छान येतो। ते बघा राईचं लसूण आपलं एकदम छान तडका बसला। गॅस बंद करू, याच्यात भरपूर असा कढीपत्ता टाकूया। तर याच्यात आपल्याला चटणी आता आपण इथे मांडूया, आणि हा तडका याच्यात टाकला की लगेच झाकण ठेवायचं याच्यावर, आणि 2-3 मिनटं याला अजिबात खोलायचं नाही। 2-3 मिनटानंतर बघा पूर्णपणे अशी याची वाफ याच्यामध्ये हे झाली, तर चटणीला खूप छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर आपण मिक्स करून घेऊया। तर इडली डोशासोबत खाल्ली जाणारी झटपट अशी आपली ही चटणी तयार झाली। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।